सगळ्यांना नमस्कार. आज आपण भारताचं संविधान पारायण पुष्प 233 सलग गुंफत आहोत. आज दिनांक 29 मार्च 2022 आणि आपण या ठिकाणी दुसरी अनुसूची आज बघणार आहोत. पहिली अनुसूची आपण काल बघितली, ज्याच्यामध्ये राज्य, त्यांची विभागणी, राज्यातले प्रांत, त्यांचे भूभाग, त्यांचे प्रदेश कसे निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यात जर प्रश्न निर्माण झाले तर राष्ट्रपतींकडे कसे ते सॉल्व्ह व्हावे याच्याबद्दलची तरतूद बघितली आहे. त्यामध्ये ज्या अनुच्छेदाचा उल्लेख आपण केला, त्या अनुच्छेदाच्या वाचनाच्या वेळी, त्या अनुच्छेदाच्या विवेचनाच्या वेळी आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्या सूचीत दिल्याप्रमाणे असा जो उल्लेख होता, ती ही पहिली सूची आपण काल संपवली. आज दुसरी सूची आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये विशेषतः राज्यपाल, न्यायाधीश आणि लेखापाल यांच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जे अनुच्छेद आपण आधी कव्हर केलेले आहे ते अनुच्छेद आहे 59, 65, 75, 97, 125, 148, 158, 164, 186 आणि 221. या अनुच्छेदामध्ये आपण दुसऱ्या अनुसूचीचा उल्लेख बघितलेला आहे. ती अनुसूची असं सांगते, या अनुसूचीचा भाग 1 भाग क, राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्याबाबत तरतुदी. आपण बघितलं असेल की यांच्या वित्त लब्धी असा शब्द वापरला, म्हणजे पगार किंवा त्यांना मिळणारा मुआवजा, याबद्दलच्या या सगळ्या तरतुदी दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. म्हणजे जेव्हा आपण 65व अनुच्छेद बघितलं तेव्हा राष्ट्रपती व राज्यपाल यांचे जे पगार आहेत ते अनुसूची 2 मध्ये दिल्याप्रमाणे राहतील असा जेव्हा उल्लेख आपण वाचला, विवेचन केलं, ती ही दुसरी अनुसूची आहे. तेव्हा आपण म्हटलं होतं की दुसरी अनुसूची आपण जेव्हा अभ्यासू तेव्हा आपल्याला हे सगळे मुद्दे क्लिअर होतील. त्याप्रमाणे आज राष्ट्रपती व राज्यांचे राज्यपाल यांच्या बाबतच्या तरतुदी. क्रमांक 1, राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांना दरमहा पुढील वित्त लब्धी देण्यात येतील. म्हणजे राष्ट्रपतीला ₹10,000 आणि राज्याचा राज्यपालला ₹5,500. हा ओरिजिनल संदर्भ आहे. हा ओरिजिनल संदर्भ नंतर आपल्या असं लक्षात येईल की राज्याचे राज्यपाल यांना अधिनियम 2008 आणि 2009 याप्रमाणे ही वित्त लब्धी, हा पगार वाढून 1,10,000 झालेला आहे आणि राष्ट्रपतींचा हा पगार 1,50,000 झालेला आहे 2008च्या घटना दुरुस्तीप्रमाणे. म्हणजे ओरिजिनल संविधानामध्ये जो पगार दिला आहे तो आणि आज त्या पगारामध्ये झालेली वाढ, अशा दोन्ही गोष्टी आपण जर एकत्रित बघितल्या तर घटनेने जे सुरुवातीला पगाराचं एक निदान निर्धारित केलं, त्यानंतर संसदेला सर्व अधिकार असल्यामुळे संसदेने वेळोवेळी घटनेमध्ये दुरुस्ती करून या पगारामध्ये कालपरत्वे वाढ केलेली आहे. ती वाढ जशी इतर सरकारी नोकरदारांच्या पगारामध्ये टीए डीएच्या प्रमाणामध्ये वाढ होते, ज्याचा निर्देशांक देशाच्या महागाई निर्देशांकाशी समांतर असा जोडलेला असतो, त्यावरून ही वाढ होत असते. म्हणून आताचे हे पगार आहेत आणि त्यावेळेचे ते पगार आहेत. क्रमांक 2 मध्ये या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या गव्हर्नर जनरलला व त्या प्रांताच्या गव्हर्नरांना प्रदेय होते असे भत्ते अनुक्रमे राष्ट्रपती व राज्यांच्या राज्यपालाला दिले जातील. डोमिनियन ऑफ इंडिया म्हणजे ब्रिटिश भारताच्या वेळी ज्या तरतुदी राज्याचे प्रांताचे गव्हर्नर व भारताचे गव्हर्नर जनरल यांना जे जे भत्ते आणि ज्या ज्या काही वित्त लब्धी, ज्या ज्या काही उपलब्धी म्हणू आपण, आर्थिक उपलब्धी म्हणजेच वित्त लब्धी, ज्या देय आहेत त्या प्रमाणात त्या देय राहतील. क्रमांक 3, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी गव्हर्नर जनरल व त्या प्रांताचे गव्हर्नर ज्यांना हक्कदार होते त्यात विशेषाधिकारांना अनुक्रमे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल आपापल्या संपूर्ण पदावधीत हक्कदार असतील. त्याशिवाय जे जे काही हक्क त्यांना असतात, उदाहरणार्थ घर राहायला मिळतं, गाडी सरकारी मिळते, हे सगळे त्या पदावरून आलेल्या हक्कानुसार मिळणाऱ्या
उपलब्धी आहे त्या सर्व चालू राहतील. क्रमांक 4, जेव्हा उपराष्ट्रपती किंवा अन्य कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीची कार्य पार पाडित असेल किंवा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल अथवा कोणतीही व्यक्ती राज्यपालाची कार्य पार पाडित असेल, तेव्हा ती ज्याची कार्य पार पाडित असेल किंवा यथास्थिती ज्याच्यासाठी कार्य करीत असेल तो राष्ट्रपती किंवा राज्यपाल ज्यांना हकदार असेल त्याच वित्तलब्धी भत्ते व विशेषाधिकार यांना ती हकदार असेल. म्हणजे उपराष्ट्रपतीकडे जेव्हा राष्ट्रपतीचा पदभार असेल, राष्ट्रपती या पदाचा चार्ज असेल, तेव्हा त्या कालावधीमध्ये जे देय राष्ट्रपतींना उपलब्ध आहे, जी उपलब्धी वित्तीय उपलब्धी राष्ट्रपतींना उपलब्ध आहे ती उपलब्धी उपराष्ट्रपतींना सुद्धा त्या काळापुरती प्रभावीपणे उपलब्ध राहील. दुसरा भाग ग, ज्याच्यामध्ये लोकसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि राज्यसभेचा सभापती, उपसभापती आणि राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचा सभापती व उपसभापती यांच्या बाबतच्या तरतुदी. देशाचं झालं, आता राज्याचं, प्रत्येक राज्याचं. यामध्ये या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या संविधान सभेच्या अध्यक्षाला प्रदेय होते असे वेतन व भत्ते लोकसभेच्या अध्यक्षाला व राज्यसभेच्या सभापतीला दिले जातील. आणि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या संविधान सभेच्या उपाध्यक्षाला प्रदेय होते असे वेतन व भत्ते हे लोकसभेच्या उपाध्यक्षाला व राज्यसभेच्या उपसभापतीला दिले जातील. डोमिनियन ऑफ इंडिया म्हणजे 1946 चा जो कायदा, त्याच्यानुसार जे सरकार, त्याच्यानुसार जी शासन व्यवस्था प्रस्थापित होती, त्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये अध्यक्षाला, लोकसभेच्या अध्यक्षाला, लोकसभेच्या उपाध्यक्षाला, राज्यसभेच्या सभापतीला आणि राज्यसभेच्या उपसभापतीला जे पगार व भत्ते देय होते तेच पगार व भत्ते त्याच स्केलमध्ये, त्याच प्रमाणशीरतेमध्ये पुढे लागू राहतील असा याचा अर्थ आहे. पुढचा आहे क्रमांक 8, राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाला, उपाध्यक्षाला आणि विधान परिषदेच्या सभापतीला व उपसभापतीला अनुक्रमे या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी त्या त्या प्रांताच्या विधानसभेच्या अध्यक्षाला, उपाध्यक्षाला आणि विधान परिषदेच्या सभापतीला व उपसभापतीला प्रदेय होते असे वेतन व भत्ते दिले जातील. आणि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी जेथे ज्या ज्या प्रांताला विधान परिषद नव्हती तेथे त्या त्या राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीला व उपसभापतीला राज्याचा राज्यपाल निर्धारित करील असे वेतन व भत्ते दिले जातील. म्हणजे डोमिनियन ऑफ इंडिया 1946च्या कायद्याप्रमाणे ज्या ज्या राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात होती त्या विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना जे देय वित्तीय लाभ त्यावेळी होते ते वित्तीय लाभ मिळत राहतील. प्रश्न राहता राहिला की काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे, काही राज्यांमध्ये विधान परिषद नाही आहे. जिथे विधान परिषद आहे तेव्हा विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांचं वेतन त्या त्या राज्याचे राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणे ते दिले जातील. हे आपण आधीही वाचलेलं आहे आणि परत हे अनुसूचीमध्ये त्याचा उल्लेख करण्याचा कारण एवढंच आहे की या ठिकाणी जर काही बदल असले तर ते बदल त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने झालेले बदल म्हणून विचारात घेण्यात येतात आणि त्याप्रमाणे त्यांचे जे भत्ते आणि पगार आहे त्या नुसार ते दिले जातात. भाग घ, तिसरा भाग आहे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत तरतुदी. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीला ₹10,000 त्या काळी आणि अन्य कोणत्याही न्यायाधीशाला ₹9,000 म्हणजे 1,000 आणि कमी अशी वेतन प्रणाली लागू करण्यात आली होती. ती वेतन प्रणाली आता राज्याच्या इतर न्यायाधीशांना जी आहे ती 90,000 आहे व मुख्य न्यायाधीशांना जी आहे ती 1,00,000 आहे. म्हणजे आतापर्यंतच्या 70 वर्षातल्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये जवळपास 10% वाढ झालेली आहे. परंतु असे की जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आपल्या नियुक्तीच्या वेळी भारत सरकार किंवा त्याचे कोणतेही पूर्वाधिकारी सरकार किंवा राज्य शासन किंवा त्यांचे कोणतेही पूर्वाधिकारी शासन यांच्या नियंत्रणाखाली केलेल्या कोणत्याही पूर्व सेवेसंबंधात पेन्शन, विकलांगता किंवा दुखापत पेन्शन
याहून अन्य मिळत असेल तर सर्वोच्च न्यायालयातील सेवेसंबंधात त्यांचे वेतन त्या पेन्शनच्या रकमेने आणि जर अशा नियुक्तीपूर्वी त्याला अशा पूर्वी सेवेसंबंधात पेन्शनच्या देय असलेल्या अंशाऐवजी त्यांचे अंश राशीकृत मूल्य त्याला मिळाले असेल तर पेन्शनच्या त्या अंशाच्या रकमेने व जर अशा नियुक्तीपूर्वी त्याला अशा पूर्व सेवेसंबंधात सेवानिवृत्ती उपदान मिळाले असेल तर त्या उपदाना इतक्या पेन्शनच्या रकमेने कमी केले जाईल. म्हणजे वेतनामध्ये जर कपात व्हायची असेल तर ती कपात ज्या ज्या वेळी त्यांना पेन्शनच्या रकमा दिल्या जातात त्या पेन्शनच्या रकमा कसं निर्धारित करायचं, त्या पेन्शनच्या रकमा कितीनी कमी होणार त्यामध्ये हे दिलेलं आहे की काही समजा एखादं विशेष पेन्शन दिलं असेल, एखाद्याला काही विकलांगता असेल किंवा एखादी दुखापत असेल त्याचा एक वेगळा भत्ता त्यांना मिळत असेल तर पेन्शनच्या याच्यामध्ये मूळ पगार आणि त्याच्यावर निर्धारित जे पेन्शन आहे ते ठेवून बाकीचे जे भत्ते आहेत ते त्याच्यातून निष्कासित केले जातील. उरलेली रक्कम त्यांना पेन्शन म्हणून दिली जाईल. पुढे आहे सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक न्यायाधीश भाडे न घेता अधिकृत निवासस्थानाचा वापर करण्यास हक्कदार असेल. या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी जो न्यायाधीश फेडरल न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद धारण करत होता आणि अशा प्रारंभानंतर अनुच्छेद 374 खंड 1 अन्वये सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती झाला आहे किंवा फेडरल न्यायालयाच्या अन्य कोणत्याही न्यायाधीश म्हणून पद धारण करत होता आणि अशा प्रारंभानंतर उक्त खंडान्वये सर्वोच्च न्यायालयाचा मूळ न्यायमूर्तीहून अन्य न्यायाधीश झाला आहे अशा न्यायाधीशाला तो असा मुख्य न्यायमूर्ती किंवा अन्य न्यायाधीश म्हणून पद धारण करील त्या कालावधीत या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद मधील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. म्हणजे डोमिनियन ऑफ इंडियाच्या शासन कालामध्ये जे फेडरल न्यायालय होतं त्या फेडरल न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी शब्द न्यायमूर्ती कुठे वापरलाय आणि न्यायाधीश कुठे वापरलाय. तर जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना न्यायमूर्ती म्हटलेलं आहे. तसंच उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना न्यायमूर्ती म्हटलेलं आहे व त्यांच्या खाली असलेल्या लोकांना न्यायाधीश म्हटलेलं आहे. हे शब्दांचे फरक आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि इतर काही गोष्टी ज्या त्यांच्या वेतन भत्त्यामध्ये ज्या ज्या प्रकारे फेडरल न्यायालयाचं कामकाज बघत असताना त्यांना लागू होत्या त्यामध्ये मूळ गोष्टी आणि अतिरिक्त गोष्टी. तर अतिरिक्त बाबीमध्ये जे मिळणारे वेतन भत्ते होते कारण ते वेतन भत्ते ब्रिटिश प्रणीत असल्यामुळं त्या प्रकारचे कदाचित असतील ते कमी करून त्यांना उरलेले वेतन भत्ते किंवा मग संसद नव्याने पारित करील त्याप्रमाणे नवीन वेतन भत्ते हे निर्धारित केले जातील. हा संदर्भ आपण 374 अनुच्छेद जेव्हा अभ्यासला त्याच्यामध्ये आलेला आहे त्याप्रमाणे असेल. आणि शेवटचं असं म्हणतंय की आणि जो अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती किंवा अन्य न्यायाधीश होतो असा प्रत्येक न्यायाधीश यथास्थिती असा मुख्य न्यायमूर्ती किंवा अन्य न्यायाधीश म्हणून त्याने प्रत्यक्ष सेवेत व्यतीत केलेल्या काळासंबंधात या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वेतनाच्या जोडीला अशा प्रकारे विनिर्दिष्टित केलेले वेतन व अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी त्यांना मिळत होते ते वेतन यामधील फरकाइतकी रक्कम विशेष वेतन म्हणून मिळण्यास हक्कदार असेल. म्हणजे समजा हा जो काही उपलब्धी कमी केल्या आहे त्याच्यावरून फेडरल न्यायाधीशाचा जो मूळ पगार होता त्या पगारामध्ये पगार कमी झाला असेल तर आत्ताचा निर्धारित केलेला पगार जर त्या पगाराहून कमी असेल, फेडरल न्यायाधीशाला जो पगार मिळायचा तो आणि नवीन निर्धारित केलेला पगार आहे तो त्याच्यामध्ये जेवढी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम भरपाई म्हणून ऍडिशनल पूर्तता म्हणून पुरवणी म्हणून ती रक्कम त्यांना ऍडिशनल मिळण्यास ते हक्कदार असतील. पुढे या दुसऱ्या अनुसूचीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाला राष्ट्रपती वेळोवेळी विहित करील त्याप्रमाणे भारताच्या राज्यक्षेत्रात कामाच्या निमित्ताने प्रवास करताना त्याला आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी वाजवी भत्ते मिळतील आणि प्रवासासंबंधी वाजवी सोयी उपलब्ध होतील.
सरळ आहे, म्हणजे हे कुठल्याही याला लागू पडणं आणि सहज समजण्यासारखं आहे. पुढचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची अनुपस्थिती रजा भत्ते धरून व पेन्शन या संबंधीच्या हक्काचे नियंत्रण या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे लागू होते त्या तरतुदीप्रमाणे राहील. शेवटी फेडरल न्यायाधीशाच्या याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर ते वळतं करून किंवा त्याच्यामध्ये कसला फरक न पडू देता मूळ बेसिक जे आहे ते फेडरल न्यायालयामध्ये जे त्यांना मिळत होतं ते त्यांना पुढे मिळत राहील. क्रमांक 10 या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, हे सर्वोच्च न्यायालयाचं आपण बघितल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची प्रत्यक्ष सेवेत व्यतीत केलेल्या काळासंबंधात दरमहा पुढील दरांनी पगार दिला जाईल. त्यामध्ये मुख्य न्यायमूर्तीला, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीला 9,000 व अन्य कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला 8,000. म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती, त्यांचे पगार आणि उच्च न्यायालयाचे पगार याच्यामध्ये 10,000, 9,000. जे सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश 9,000 घेतात तोच पगार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीला दिला जातो, तो 9,000, जो आता 90,000 आणि इतर न्यायाधीशांना 80,000 असा करण्यात आलेला आहे. परंतु असे की जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आपल्या नियुक्तीच्या वेळी भारत सरकार किंवा त्याचे कोणतेही पूर्वाधिकारी सरकार किंवा राज्य शासन किंवा त्याचे कोणतेही पूर्वाधिकारी शासन यांच्या नियंत्रणाखाली केलेल्या कोणत्याही पूर्वसेवेसंबंधात पेन्शन, विकलांगता किंवा दुखापत पेन्शन याहून अन्य मिळत असेल तर उच्च न्यायालयातील सेवेसंबंधीचे त्यांचे वेतन त्या पेन्शनच्या रकमेने आणि जर अशा नियुक्तीपूर्वी त्यांना अशा पूर्व सेवेसंबंधात पेन्शनच्या देय असलेल्या अंशाऐवजी त्यांचे अंश राशीकृत मूल्य मिळाले असेल तर पेन्शनच्या त्या अंशाच्या रकमेने व जर अशा नियुक्तीपूर्वी त्याला अशा पूर्व सेवेबाबत सेवानिवृत्ती उपदान मिळाले असेल तर त्या उपदाना इतक्या पेन्शनच्या रकमेने कमी केले जाईल. म्हणजे जो नियम फेडरल न्यायालयातल्या पगाराला आणि सध्या मिळत असलेल्या पगाराला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांना लागू आहे, तोच नियम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती व न्यायाधीशांना यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण तुम्ही जर याचं बघितलं, शब्दांकन बघितलं तर अगदी सर्वोच्च न्यायालयात मध्ये जे वाक्य जशी शब्द आहेत तशीचे तसं रेप्लिका याला म्हणता येईल, तो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती व इतर न्यायाधीशांच्या बाबतीत या ठिकाणी विचारात घेण्यात आलेला आहे. शेवटचा एक क्रमांक 3चा पॅरेग्राफ असतो, म्हणजे आपल्याला एक सुधारणा याच्यामध्ये जी झालेली आहे ती लक्षात घेता येईल. संविधानात 7वी सुधारणा अधिनियम 1956 याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी जी व्यक्ती पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद धारण करत होती व अशा प्रारंभानंतर उक्त अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या अशा उक्त अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती झाली आहे अशी कोणतीही व्यक्ती जर अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी तिला आपल्या वेतनाच्या जोडीला भत्ता म्हणून कोणतीही रक्कम मिळत असेल तर असा मुख्य न्यायमूर्ती म्हणून प्रत्यक्ष सेवेत तिने व्यतीत केलेल्या काळासंबंधात या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वेतनाच्या जोडीला भत्ता म्हणून तितकीच रक्कम मिळण्यास हक्कदार असेल. या सगळ्या वेतनाबद्दलच्या तरतुदी अगदी रेग्युलर, म्हणजे फेडरल न्यायालयाचं स्ट्रक्चर ते लागू असेल, पण 1956ला जी 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली त्याच्यामध्ये हे सगळे पगार व भत्ते नियमित करून घेण्यासाठी संसदेने जे कायदे केलेले आहेत त्याप्रमाणे परत या ठिकाणी तोच संदर्भ उल्लेख केलेला आहे, जो सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत लागू होता तोच उच्च न्यायालयाच्या बाबतीत लागू ठेवलेला आहे. तो म्हणजे जर फेडरल न्यायालयाच्या कार्यात त्यांचा सहभाग असेल त्यावेळी त्यांना जी रक्कम मिळत असेल आणि आता नवीन झालेली रक्कम ही त्यापेक्षा कमी असेल तर त्याच्यातलं जो डिफरन्स आहे ती रक्कम त्यांना, तो फरक त्यांना ऍडिशनल रक्कम म्हणून पगारामध्ये वाढवून दिलेली जाईल. अशा रीतीने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे पगारासंबंधी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढील भाग 11 म्हणजे याचा समभाग 11 म्हणून खंड 11
या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर मुख्य न्यायमूर्ती या शब्द प्रयोगात कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीचा आणि न्यायाधीश या तदर्थ न्यायाधीशाचा समावेश आहे. मुख्य न्यायमूर्ती या शब्दामध्ये कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणजे ऍक्टिंग किंवा ऑफिशियल चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं एखाद्या वेळी पद निर्माण झालं असेल तर त्यांना सर्व वेतन व भत्ते पगार या संबंधाने मुख्य न्यायमूर्ती म्हणूनच संबोधलं जाईल. आणि त्याचप्रमाणे न्यायाधीश या शब्दाचा अर्थ तदर्थ न्यायाधीश म्हणजे संबोधित केलेले न्यायाधीश असं ऍडिशनल न्यायाधीश असं जर कोणाची अपॉइंटमेंट असेल तर त्यांना सुद्धा पगार आणि भत्त्याच्या अनुषंगाने न्यायाधीशच समजलं जाईल. प्रत्यक्ष सेवा या शब्दाचा अर्थ काय आहे तो अर्थ या अनुसूचीमध्ये दिलेला आहे. न्यायिक सेवेमध्ये प्रत्यक्ष सेवा ही डिफाईन करताना तिची परिभाषा करताना प्रत्यक्ष सेवा यात न्यायाधीशाने न्यायाधीश म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्यात किंवा राष्ट्रपतीच्या विनंतीवरून जी कर्तव्य पार पाडण्याचे तो पत्करील अशी अन्य कार्ये करण्यात व्यतीत केलेला काळ. ऍक्च्युअल सर्व्हिस प्रत्यक्ष सेवा ही तो न्यायदानाच्या कामामध्ये आणि राष्ट्रपतीला सल्ला देण्याच्या कामामध्ये किंवा राष्ट्रपतीने काही ऍडिशनल काम दिलं असेल, समजा एखादा सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश राष्ट्रपतीने एखादी समिती नेमून त्याचं काम त्याला दिलं असेल तर ते जे काम तो करेल म्हणजे राष्ट्रपतीच्या हुकमान्वये आणि न्याय व्यवस्थेमध्ये जी न्याय प्रणाली आहे न्यायाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जे जे काम केलं असेल ती तेवढा काळ प्रत्यक्ष सेवा म्हणून संबोधला जाईल. दुसरा आहे न्यायाधीश जेव्हा रजेनिमित्त अनुपस्थित असेल असा कोणताही काळ वगळून दीर्घ सुट्यांचा काळ आणि उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली झाल्यावर रुजू होण्याचा काळ यात समावेश आहे. म्हणजे रजेच्या काळामध्ये सुद्धा त्यांना पगारी रजा मिळतील असा याच्यात थोडक्यात अर्थ आहे. रजेच्या कालावधीमध्ये त्यांचा तो प्रत्यक्ष काल आहे सेवेचा असंच संबोधलं जाईल अशी स्पष्ट तरतूद केलेली आहे. वेतनाबद्दलचे, पगाराबद्दलचे, भत्त्यांबद्दलचे, पेन्शन बद्दलचे जे काही बारीक बारीक नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वसाधारण संविधानाच्या जडणघडणीमध्ये किंवा संविधान म्हणून जे आपण शासन प्रशासन माध्यमातून बघतो तर हे वित्तीय प्रशासन किंवा वित्त व्यवस्थापन न्यायिक व्यवस्थेचं याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि छोटे छोटे बारकावे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. सर्वसाधारण जनतेशी सर्वसाधारण लोकांशी संविधान पारायणामध्ये या गोष्टीचा प्रत्यक्ष संबंध नसला तरीही अनुसूचीमध्ये काय आहे हे एकदा संबोधून घ्यावं या दृष्टीनं आपण ही चर्चा करत आहोत. शेवटचा भाग आहे चौथा, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या बाबतच्या तरतुदी. यामध्ये 3 महत्वाचे पॉइंट आहे. पहिला आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याला दरमहा 4,000 रुपये या पगाराने दिला जाईल. आता हा जो 4,000 पगार आहे तो 90,000 इतका झालेला आहे. 2009 ची जी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये तो 90,000 एवढा दरमहा झालेला आहे. दुसरा आहे या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी जे व्यक्ती भारताचा महालेखा परीक्षक म्हणून पद धारण करत होती आणि अशा प्रारंभानंतर अनुच्छेद 377 अन्वये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक झाली आहे ती व्यक्ती या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वेतनाच्या जोडीला अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेले वेतन व अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताचा महालेखा परीक्षक म्हणून तिला मिळत असलेले वेतन यामधील फरकाइतकी रक्कम विशेष वेतन म्हणून मिळण्यास हक्कदार असेल. संविधान लागू झाल्या नंतरची ही रक्कम आहे. पण संविधान लागू होण्यापूर्वी जर तोच व्यक्ती महालेखा परीक्षकाच्याच पदावर काम करत असेल आणि त्याचा पगार नवीन वेतन प्रणालीनुसार कमी झाला असेल तर आधीच्या पगारामध्ये म्हणजे डोमिनियन ऑफ इंडियाच्या पगारामध्ये आणि या पगारामध्ये जी तफावत आहे ती तफावत त्यांना ऍडिशनल पूरक अमाऊंट म्हणून प्रदान केली जाईल. शेवटचा आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याचे अनुपस्थित रजा व पेन्शन या संबंधीचे हक्क व त्याच्या सेवा शर्ती त्याचे नियंत्रण या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या महालेखा परीक्षकाला ज्या लागू होत्या त्या तरतुदी द्वारे होईल किंवा यथास्थिती होण्याचे चालू राहील आणि त्या तरतुदीमधील गव्हर्नर जनरल संबंधीच्या सर्व निर्देशांचा अन्वयार्थ
राष्ट्रपतीचे निर्देश म्हणून लावला जाईल. वेतनाव्यतिरिक्त रजा, ते कामावर अनुपस्थित राहिले आणि त्यांचं पेन्शन याबाबत वेगळी तरतूद न करता ज्या काही गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये म्हणजे संविधान लागू होण्याच्या पूर्वी त्यांना मिळत होत्या त्या तशा मिळत राहतील. असा थोडक्यात या चारही गोष्टींचा म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल क्रमांक 1, क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष, लोकसभा उपाध्यक्ष, राज्यसभा सभापती आणि राज्यसभेचे उपसभापती, त्याचप्रमाणे राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ज्या ठिकाणी राज्यामध्ये विधान परिषद आहे तिथे परिषदेचे सभापती आणि उपसभापती. हे तिसरं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि न्यायाधीश आणि देशातल्या सगळ्या राज्यातल्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायाधीश. 3 आणि चौथं महालेखा परीक्षक आणि भारताचा वित्तीय नियंत्रक. याच्या पगाराच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अनुसूची 2 मध्ये अशा प्रकारे दिलेल्या आहेत. आपण पुढे जर बघितलं तर अनुसूची 3ऱ्या अनुसूचीमध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी नमुने दिलेले आहेत. हे नमुने कशाचे आहेत? संविधानाची शपथ घेण्याचे नमुने आहेत. आम्ही संविधानिक पदावर आरूढ झालो. संविधाना मध्ये दिलेलं पद भूषवत आहोत, पण इथे शपथ कोणाची घ्यायची? इथे ईश्वराची शपथ घ्यायची, देवाची शपथ घ्यायची, गांभीर्यपूर्वक शपथ घ्यायची, ही सगळी सूट दिलेली आहे. परंतु एक स्टँडर्ड नमुना असावा. म्हणजे उद्या असं नाही की संविधानाची शपथ घेतली. आपण सहसा शब्दप्रयोग काय वापरतो की ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही या पदावर आहात त्या संविधानातली नीतिमत्ता पाळणं हे तुमचं कर्तव्य आहे, असं सरसकट म्हटलं जातं. संविधानाची शपथ म्हणजे काय? संविधानामध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे वाचन करून मी या गोष्टीची शपथ घेतोय असं कबूल करणे म्हणजे या फॉर्मॅट बद्दलचा जो मसुदा आहे तो मसुदा वाचन करून त्या ठिकाणी पदग्रहण करणे. शपथ घेण्याला एक विशिष्ट महत्व संविधानामध्ये दिलेले आहे. आपण या संदर्भात जर अनुच्छेद बघितले, आता 395 आपण अभ्यासले त्यामुळे लक्षात राहणं शक्य नाही, म्हणून जे अनुच्छेद शपथेसाठी विवेचले जातात त्याच्यामध्ये अनुच्छेद 75, अनुच्छेद 99, अनुच्छेद 124, अनुच्छेद 148, अनुच्छेद 164, अनुच्छेद 188 व अनुच्छेद 219 या सगळ्या अनुच्छेदांमध्ये वेगवेगळ्या पदावर पदभार ग्रहण करण्याआधी शपथ घेणं आवश्यक आहे. ती शपथ जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत तो त्या पदावर रुजू झाला असं समजलं जात नाही. आणि म्हणून शपथ घेणे हे या अनुच्छेदांमध्ये जे आलेलं आहे, मग त्याच्यामध्ये राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, संसदेचे सदस्य असतील, विधानसभेचे सदस्य असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, न्यायमूर्ती असतील, या सगळ्या लोकांना ही शपथ घेणं आवश्यक आहे. ही शपथ घेतल्याशिवाय तो त्या पदावर पदारूढ झालेला आहे असं म्हणता येत नाही. अशा प्रकारच्या शपथेचे नमुने दिलेले आहेत. नमुने देण्याचं कारण एवढंच आहे की सदा सर्वदा एक नमुना, एक प्रमाणशीरता नमुन्यांमधली असावी आणि असं होऊ नये की एकाने एकाची शपथ घेतली, दुसऱ्याने दुसऱ्याची शपथ घेतली, तिसऱ्याने तिसऱ्याची शपथ घेतली, काही वेगळ्याच भाषेमधले वेगळे शब्द प्रयोग करून कोणी शपथ घेतली, असं होऊ नये म्हणून एक स्टँडर्डायझेशन ऑफ फॉर्मॅट ज्याला आपण म्हणू ते स्टँडर्डायझेशन ऑफ फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला फॉर्मॅट आहे संघराज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना. नमुना आहे मी अमुक अमुक काय नाव असेल ते ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो. या दोन पैकी कुठले एक वाक्य तुम्ही वापरू शकता. की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन.
आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. ही झाली कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. आपण खूपदा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इव्हन कॉन्स्टिट्यूशन असा शब्द प्रयोग केला, असं वाक्य प्रयोग केलेला आहे. ती मॉरॅलिटी कुठे आहे असं जर कोणी विचारत असेल तर ती मॉरॅलिटी या शपथपत्रामध्ये आहे, या शपथेच्या नमुन्यामध्ये आहे. आणि मंत्री महोदय केंद्रीय किंवा राज्याचे पुढचे फक्त फॉर्म्युला तोच आहे, फक्त भाग बदलत चाललेले आहे. अमक्यासाठी 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 असे ते नावं हेडिंग्स बदलले, नमुने सेम आहे. संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा दोन शब्द वापरले. मी निष्ठावान आहे. कोणाप्रती निष्ठावान आहे? तुझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखाप्रती निष्ठावान आहे, या राज्याप्रती निष्ठावान आहे, लोकांप्रती निष्ठावान आहे. तू श्रद्धावान आहे. कशाप्रती श्रद्धा आहे तुझी? तुझी श्रद्धा कशावर आहे? तर ती श्रद्धा आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी संविधानावर आहे. म्हणजे माझी निष्ठा आहे संविधानावर. आणि म्हणून एखादा मंत्री संविधानाच्या बाहेर एखादं काम करत असेल, आता जसं दिग्विजय सिंगांचं प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली. काल परवा बातमी आहे सगळ्या पेपरला. ही शिक्षा झाली ती कशासाठी झाली? नियमबाह्य कृती केल्यामुळे. नियमांची तरतूद कशामध्ये आहे? ते ती संविधानामध्ये आहे. म्हणजे तुम्ही संविधानिक निष्ठा बाजूला ठेवून तिथं स्वतःच काहीतरी भलं करण्यासाठी केलेलं आहे. आणि पुढचे शब्द या प्रतिज्ञापत्रामध्ये किंवा शपथपत्रामध्ये तुम्हाला दिसतात ते असे आहे, मी निर्भयपणे म्हणजे कोणाला घाबरणार नाही. ठीक आहे, घाबरायची गरजच नाही. मंत्री महोदय झाल्यावर ते कोणाला घाबरतील? घाबरण्याची गरजच नाही. पण तरीही तुमच्यापेक्षा मोठी शक्ती जर तुमच्यावर प्रेशर आणू पाहत असेल तर ते प्रेशर न घेता तुम्ही ते काम केलं पाहिजे. उद्या केंद्रातला एखादा गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री काही निर्देश देत असेल तर ते निर्देश घटनात्मक संविधानिक शिरस्त्याप्रमाणे आहेत का? ते जर नसतील तर ते न पाळता तसं ठणकावून सांगण्याची भूमिका म्हणजे संविधानाला तुमच्यात अपेक्षित असलेली निर्भयता होय. ती निर्भयता एकदा भयामध्ये परावर्तित झाली तर संविधानाचे शिरस्ते गेले, तिथे संविधान बुडाल. म्हणून या शपथेला एक अनन्य साधारण असं नैतिक महत्व आहे हे लक्षात. किती लोक ते पाळतात आणि किती लोक त्याचं पालन न करता जणू काही आम्हीच संविधान पाळतो असा आव आणतात. आव आणणे हा सुद्धा फार मोठा प्रकार आपल्या भारतीय शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला दिसतो. तेही लक्ष दिलं पाहिजे. दुसरा शब्द आहे निपक्षपातीपणे. म्हणजे मी कोणाचाही पक्षपात करणार नाही. कोण माझा नातेवाईक आहे किंवा माझ्या पक्षाचा आहे किंवा माझ्या बाजूचा आहे म्हणून ते मी करेल असं होणार नाही. आता हा जर प्रश्न आपण केंद्रीय वित्त मंत्र्यांना विचारला, केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारला किंवा महाराष्ट्राचे जीएसटीचे 50,000 करोड तुमच्याकडे पडलेले आहे ते तुम्ही त्यांना का देत नाही, तर त्यांची उत्तरं टेक्निकल भाषेमधली असतात. आणि तिथे जर तुम्ही निपक्षपातीपणा करत असाल, राज्याच्या एकंदर उत्पादनाच्या मानाने तुम्हाला एवढ्यात गरज नाहीये, आम्ही नंतर देऊ, आणि दुसऱ्या राज्याच्या उत्पादनाच्या निमित्ताने त्यांना गरज आहे म्हणून त्यांना आम्ही पैसे त्यांचे देऊन टाकू, असं जर झालं तर प्रथम दर्शनी आपल्याला हा पक्षपात झाल्याचं उदाहरण म्हणून समोर येतं. मग हे निपक्षपातीपणे मी करेल याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुमच्याकडे एक मॉरल एक्सप्लेनेशन, नैतिक स्पष्टीकरण त्याचं असलं पाहिजे. आणि ते स्पष्टीकरण किती सद्यस्थितीला धरून आहे त्यावरूनही तुमचा निपक्षपातीपणा किंवा पक्षपातीपणा या गोष्टीचं निर्धारण केल्या जातं.
जेव्हा एखाद्या मंत्र्याविरुद्ध, जेव्हा एखाद्या अशा प्रतिज्ञा करून पदभार ग्रहण करणाऱ्या व्यक्तीबद्दल, मग ती राज्याच्या विधानसभेची सदस्य असो, संसदेची सदस्य असो की अन्य कुठल्या भागातली व्यक्ती असो, त्यांच्याबद्दल जेव्हा असा एखादी याचिका किंवा एखादा खटला गुजरला जातो, त्याचा निर्णय करत असताना न्यायमूर्ती महोदय ह्या 3-4 शब्दाचा वापर करतात. निपक्षपातीपणे, नंतर सत्सद विवेक. तुम्ही विवेक वापरला आहे का? सद विवेक. 2 वेळा सद्विवेक, सद विवेक. म्हणजे विवेक आहे, पण तो विवेक खराच आहे, तर्कशुद्ध आहे, कारण मीमांसे सहित दिलेला विवेक आहे. याला आपण सत्सद विवेक म्हणू. हा सत्सद विवेक पाळण्याचं बंधन या प्रतिज्ञापत्रांनी, या शपथपत्रांनी आपल्या मंत्र्यांना, इतर पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. ते या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा जो शब्द आहे, वाक्य आहे, ते फार महत्वाचं आहे. तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. शेवटी काय? न्याय्य. न्याय कमी जास्त कुठं होईल? जर एखाद्याला भावनिक दृष्ट्या तुम्ही त्याच्याबद्दलचं प्रेम राखून काही गोष्टी केल्या असतील नियमबाह्य ते, किंवा एखाद्यावर अन्याय होत असेल अशा प्रकारे, एखाद्याच्या बद्दल आकस धरून तुम्ही त्याचं एखादा निर्णय देत असाल, तर तसा आकस तुम्हाला धरण्याचा नैतिक अधिकार नाही, हे शपथपत्र सांगतं. आणि सरते शेवटी न्याय्य. म्हणजे उद्या जर याच्यावर याचिका आली, तर तिथे न्यायाधीश महोदयासमोर हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे की मी जे कृती केली ती जस्टिफाईड, लीगली जस्टिफाईड, न्याय्य कृती आहे. 3-4 शब्द: श्रद्धा, निष्ठा, सत्सद विवेक, निपक्षपातीपणा, कोणाच्याही बद्दल आकस न ठेवता, आणि सरतेशेवटी न्याय्य पद्धतीने, एवढं बंधन या शपथपत्राने दिलेलं आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की ह्या पद्धतीने जर शपथ घेतली असेल आणि ती शपथ त्यांनी पाळली नसेल तर काय होतं? तर त्याच्यामध्ये डेफिनेटली न्यायालयासमोर जातं, किंवा एखादी समिती नेमली असेल, चौकशी समिती, तिथे हा प्रकार जातो. जसं आता चंदीवाल आयोग, ज्याच्यामध्ये अनिल भाऊ देशमुख गृहमंत्री आणि परमबीर सिंग कमिशनर यांच्याबद्दलची जी 100 करोडची गुराळ्याची केस चालू आहे, ती जी भानगड चालू आहे, त्या भानगडीमध्ये तुम्ही जेव्हा शपथ घेतली तुमच्या पदाची, तेव्हा या गोष्टी बोलल्या होत्या, त्या पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे का? त्याच्यावरून न्यायाधीश महोदय याचा निर्वाळा देऊ शकतील. दुसरा नमुना आहे संघराज्याच्या मंत्र्यासाठी गुप्ततेच्या शपथेचा नमुना. आता ही गुप्ततेची शपथ हे सुद्धा महत्वाचं आहे, ते आपण एकदा वाचून घेऊ. मी अमुक अमुक ईश्वर साक्ष घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की संघ राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्याच्यावर उघड करणार नाही. हा गुप्ततेचा नमुना. हे 2 नमुने महत्वाचे: पदग्रहण आणि त्याप्रमाणे ही गुप्तता. आता मध्यंतरी एक प्रकरण विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजलं, पेन ड्राईव्ह प्रकरण. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्यांनी ते पेन ड्राईव्ह दिलं. त्यांच्या एका वृत्त परिषदेमध्ये ते असं म्हणाले की हे मला एका मंत्रालयाकडून प्राप्त झालेलं आहे. त्यांनी व्यक्तीचं नाव घेतलं नाही. आता इथं आक्षेप असा आहे की ज्यांनी तुम्हाला दिलं, तुम्ही सुद्धा एक जबाबदार संविधानिक पदावर आरूढ आहात, मग त्यांनी गांभीर्यतेची जी गुप्ततेची शपथ होती ती तोडली ना. त्याबद्दल कृती काय? तर त्याबद्दल ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट असेल किंवा मग इंडियन टेलिग्राफ ऍक्ट असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट असेल, याच्यामध्ये गुन्हे नोंद होतात. आणि असा गुन्हा जेव्हा नोंद झाला विरोधी पक्षनेत्यांच्या संबंधाने, तेव्हा अशी एक हाकाटी
पेटवण्यात आली की विधानसभेचा नेता म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला काही इम्युनिटीज आहे, पण या इम्युनिटीज तुम्हाला क्रिमिनल केसेस मध्ये नाही. आणि ते का नाही? कारण ही शपथ घेऊन तुम्हाला माहिती देऊन या शपथेची तोडफोड करण्यात आलेली आहे. ही शपथ पाळल्या गेलेली नाही. आणि हे महत्वाचं, आमची राजनिष्ठा राज्यावर किती आहे, या संविधानावर किती आहे, आम्ही लोकांप्रत किती जागरूक आहोत. बोलताना सांगायचं की मी मुख्य सचिवाला ती माहिती देऊन आलो आणि हे जनतेसाठी मी केलं. अरे पण जनतेला हे कळतं ना की जनतेसाठी केलंय की तू तुझ्या पक्षासाठी केलेलं. महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करून तुमच्या पक्षाचं सरकार स्थापन करण्यासाठी हे तुम्ही सगळे प्रकार जेव्हा करता, तेव्हा तुम्ही ज्या पदावर आरूढ होता त्याची जी शपथ घेता, त्या शपथेचं काय झालं कोणालाही कळवणार नाही किंवा कोणालाही जाहीर करणार नाही. अशी जर तुमची शपथ असेल तर मग तुम्ही कुठल्या सचिवाला, केंद्रीय सचिवाला माहिती देण्याचं प्रावधान कशात आहे? ही शपथ तुम्हाला तिथे आडवी येत नाही का? निश्चितपणे ही शपथ तुम्हाला आडवी येते. पण संविधानातली नीतिमत्ता आम्ही पाळायचीच नाही असं जर ठरवलं असेल आणि त्या ठिकाणी वाटेल ते अनैतिक कामं करायची आणि आपल्या पक्षासंबंधीचं किंवा एकल असा अजेंडा घेऊन आपण पुढे जायचं, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सगळे जण उघड्या डोळ्यांनी बघत. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही रोजच्या आमच्या वाचाळ वृत्तीमध्ये संविधानाचा खून पाडतोय. आणि म्हणून संविधान का तुम्हाला अपेक्षित रिझल्ट देत नाही त्याचं कारण ते आहे. आणि येऊन जाऊन मग सांगायचं हे संविधानाप्रमाणेच आम्ही केलं. कुठेतरी एखादी तरतूद तुमच्या बाजूची निघते, निघत नाही असं नाही. नियमाला अपवाद हे नेहमी असतात, किंबहुना अपवाद असतात म्हणूनच नियमाला नियम म्हटलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अपवाद हा कधीही नियम होत नाही. नियमाला अपवाद असतात पण अपवाद कधी नियम होत नाही. या गोष्टीचा जर आपण विचार केला तर तुमची जी कृती आहे ती कृती खरंच तुम्ही घेतलेली गोपनीयतेची आणि पदग्रहणाची गांभीर्यपूर्वक घेतलेली जी शपथ आहे त्या शपथेचं उल्लंघन होतंय की नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकप्रतिनिधी असो, पदाधिकारी असो, विधानसभेचे असो, संसदेचे असो, राज्यपाल असो, न्यायालयातले असो, त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. अजून अशी घटना दुरुस्ती आणि अशी तरतूद नाही की या शपथेमध्ये जर काही भेसळ झाली किंवा शपथ घेऊन तुम्ही ती पाळली नाही तर त्या संबंधी तुमच्यावर गुन्हे नोंद का होऊ नये. आणि गुन्हे नोंद होण्यासाठी जे कायदे आहे ते कायदे सक्षम आहेत. ऑफिसर सिक्रेट ऍक्ट हा केंद्र आणि शासन या राज्य या दोन्ही ठिकाणी सारखा उपलब्ध आहे. आणि अशी जर तुम्ही शपथेची पायमल्ली करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हा झाला खरा घटनात्मक शिरस्ता. पुढचा आहे संसदेच्या निवडणुकीतील उमेदवाराने घ्यावयाच्या शपथेचा किंवा करावयाच्या प्रतिज्ञेचा नमुना. तो नमुना याच्यामध्ये दिलेला आहे. संसदेच्या निवडणुकीतील उमेदवाराने एक फॉर्म असतो, निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार जेव्हा प्रतिज्ञा करतात तेव्हा त्या कशा प्रकारच्या असाव्यात त्याच्याबद्दलचा फॉर्मेट या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं हा जो तिसरा भाग आहे संसदेच्या निवडणुकीतील उमेदवाराचा, त्याच्यावर आपण उद्या विवेचन करूया. आज या दोन फॉर्मेटवर आपण इथे थांबतोय. हे फॉर्मेट नुसतं एक स्टॅटिस्टिकल माहिती आहे, त्यामध्ये विशेष काही वेगळं विवेचन किंवा वेगळी माहिती करून घेण्याची गरज नसली तरी पारायणाच्या संदर्भात जे महत्वाचे मुद्दे बिंबवले गेले पाहिजे, सरसकट संविधान जे सगळ्या उण्यादुण्याला जबाबदार धरलं जातं, त्या संविधानाने नेमकी काय काय काळजी घेतलेली आहे, कशा प्रकारची काळजी घेतलेली आहे आणि आजचं आपलं वागणं आणि आजची आपली परिस्थिती खरंच संविधानिक परिस्थिती आहे का, याचा विचार करून तो प्रश्न मनामध्ये जर पडत असेल तर त्याची उत्तरं देणं हेही पारायणाचं एक उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं आपण हे विवेचन करत आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण परत हा भाग चर्चेला घेऊया. तोपर्यंत आज वेळ मर्यादेचं भान राखून इथे थांबतो. धन्यवाद.